Okay, welcome guys. Myself, Mr. Yogesh Ramesh Singh Tokepatil, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College of Science, Sesundi. Last lecture we have discussed in the introduction of biology, basics of 11 science, and how many which contents of biology syllabus of 11 science. So today we are going to start the exact syllabus, first chapter or also definition of biology. Okay, so start the definition of biology. Okay, first of all, biology. So define what is mean by biology, etc. Number of questions are there. Okay, so first of all, biology. Bio is first word and logy. Logy means logos. So bio means living. All the living or non-living organisms included in our bio or zoo. So first of all, bio means living, and logy means logos means to study. So definition is very easily clear. So living यानी कि life or organisms. Okay, or logy means logos means to study. So biology deals with the study of life and organism called as the living. Another one definition: the scientific study of logy, logos means study, scientific study of living things called as the biology. Very easily definitions created here. So biology is the scientific study of living things. Another one definition: biology deals with the study of life and organism. म्हणजेच काय असेल सविस्तर जर डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितली तर बायोलॉजी हा वर्ड आपण त्या ठिकाणी विभक्त केला, संधी विग्रह आपण त्याला मराठी माध्यमात म्हणतोय. मग तो बायो म्हणजे लाईफ, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही असतील ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि लॉजी मीन्स लॉगस म्हणजेच काय टू स्टडी म्हणजे त्याचा अभ्यास करणे, म्हणजे जी काही सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीचा अभ्यास करणे म्हणजेच काय आपली सरळ संज्ञा जी असेल, व्याख्या जी असेल तर ती म्हणजे बायोलॉजी. मग आपण त्या ठिकाणी त्याच्या 3 डेफिनेशन या ठिकाणी बघणार आहोत. तर अतिशय सोपी डेफिनेशन म्हणजेच काय बायोलॉजी, दोघेही डेफिनेशन सोप्या आहेत अगदी आणि सिमिलर आहे. बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ अँड ऑर्गॅनिझम. हे बायोलॉजी आहे. बायोलॉजीमध्ये आपण स्टडी करतोय. स्टडी कसला करतोय तर लाईफ असेल आणि त्या ऑर्गॅनिझमची जी काही लाईफ आहे त्याचा आपण होल स्टडी त्या ठिकाणी करतो, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो बायोलॉजी. तशीच एक डेफिनेशन आहे. आता हा जो काही स्टडी आपण करणार आहोत लिव्हिंग थिंगचा, हा कसा करतो तर तो म्हणजे सायंटिफिक पद्धतीने आपण करतो. मग त्या ठिकाणी काय असेल, आयडेंटिफिकेशन असेल, सिस्टमॅटिक पोझिशन असेल, त्यांचं क्लासिफिकेशन असेल, नॉमेनक्लेचर असेल, या ज्या काही डिफिनेशन्स आहेत, या ज्या काही स्टेप्स आहेत, प्रोसेस आहेत, यांच्या थ्रू आपण जो काही स्टडी करतो तर तो म्हणजे काय सायंटिफिक स्टडी ऑफ देअर ऑर्गॅनिझम. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो कॉल टू बायोलॉजी. अनदर वन डेफिनेशन, very descriptive definition. So biology, the study of living organisms called as the biology, but divided into many specialized fields that cover their morphology, physiology, anatomy, behavior, origin and distribution. म्हणजे ज्या ठिकाणी आपण सायंटिफिक स्टडी करतो कोणाचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सायंटिफिक स्टडी आपण कोणकोणत्या फील्ड्स थ्रू करतो, मग त्या डिवायडेड केलेल्या फील्ड्स कशा असतील, किंवा मग आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा त्या ठिकाणी स्टडी करतोय पण त्या ठिकाणी कोणकोणत्या मेथड्स असतील, पद्धती असतील, त्यानंतर त्या ठिकाणी असेल त्या प्लांट्स असतील, कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, त्यामध्ये आपण काय काय बघतोय किंवा कुठल्या विशिष्ट बाबी ज्या आहेत त्यांचा आपण त्या ठिकाणी स्टडी करतोय. तर त्यामध्ये दिलेला आहे मॉर्फॉलॉजी, तर हा मॉर्फॉलॉजी आहे, तिकडे फिजिओलॉजी आहे, त्यानंतर अॅनाटॉमी, बिहेवियर, ओरिजिन अँड डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची फर्स्ट ऑफ ऑल आपण जी बघतो ती म्हणजे मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी नंतर त्या ठिकाणी सेकंड टर्म जी आहे ती म्हणजे फिजिओलॉजी,
अनदर वन टर्म म्हणजे काय त्या ठिकाणी एक्झॅक्ट मॉर्फॉलॉजीचे अपोजिट जे आहे ते म्हणजे अॅनाटॉमी. त्यानंतर त्या प्लांटचं जे काही बिहेवियर आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघतो. नंतर त्या प्लांटचं जे काही ओरिजिन आहे, जे काही नेटिव्ह प्लेस आहे त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी स्टडी करत असतो. आणि त्यानंतर ते प्लांट त्या ठिकाणी कुठे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, वर्ल्ड वाईड झालेला आहे काय ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघत असतो. मग फर्स्ट जे आहे तर ते म्हणजे मॉर्फॉलॉजी. बघा, मग मॉर्फॉलॉजी जी आहे त्या प्लांटची आपण त्या ठिकाणी जर एक सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी घेतोय तर ते एक्झाम्पल म्हणजे कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम पैकी आपण त्या ठिकाणी प्लांट घेऊया. ओके, प्लांट आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं. आता प्लांट्स मध्ये सुद्धा आपण जर असं एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल जर बघितलं तर आपण बघा एक एक्झाम्पल घेऊया प्लांट्स मध्ये सुद्धा. तर ते म्हणजे कोणतं आहे, मायमोसा. मायमोसा जे आहे ते मायमोसी फॅमिलीचा आहे मेंबर. तर त्या ठिकाणी मायमोसा प्लांट जे आहे तर त्या मायमोसा प्लांटचं आपण त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजी बघणार आहोत. आता मायमोसा प्लांटची मॉर्फॉलॉजी म्हणजे काय बरं, फर्स्ट ऑफ ऑल मायमोसा म्हणजे काय ते प्लांट सुद्धा आपण जाणून घेऊया. तर मायमोसा कोणी कोणी बघितलेला आहे मायमोसा प्लांट्स तर बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल मायमोसा क्लिअर करतोय. मायमोसा म्हणजे जे की आपलं सरळ शब्दात तुम्ही त्याला म्हणतात लाजाळू. लाजाळूचं जे काही प्लांट आहे लाजाळू झाडाचं जे काही झाड आहे लाजाळूचं तर त्या लाजाळूचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते सायंटिफिक नेम म्हणजे मायमोसा पुडिका. ओके, मायमोसा इज अ जीनस, पुडिका इज अ स्पीसीज आणि त्यांची जी काही फॅमिली आहे ती म्हणजे मायमोसी फॅमिली. मायमोसी फॅमिलीचं ते मेंबर आहे. आता मायमोसा प्लांट म्हणजे काय, लाजाळूचं जे काही झाड आहे ते आपण एक्झाम्पल घेतलं आहे. ते एक्झाम्पल घेतलेलं आहे तर ते ठिकाणी काय आहे त्या मायमोसा प्लांटच्या आपण त्या ठिकाणी काय बघणार आहे, मॉर्फॉलॉजी. आता फर्स्ट ऑफ ऑल ही मॉर्फॉलॉजी ही टर्म काय आहे, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय तर जे काही नेकेड आहे आपल्याला त्या प्लांटचे कॅरेक्टर त्या ठिकाणी व्हिजिबल होतील ती म्हणजे त्यांची मॉर्फॉलॉजी. म्हणजे सच टाइप ऑफ दी एक्सटर्नल कॅरेक्टर्स, एक्सटर्नल फीचर्स. एक्सटर्नल फीचर्स असतील किंवा एक्सटर्नल कॅरेक्टर्स असतील. ओके, त्यांना आपण काय म्हणतो मॉर्फॉलॉजी. सरळ शब्दात सांगायचं म्हणजे काय, डोळ्याने दिसणाऱ्या त्या झाडाचे जे काही अवयव असतील तर ते म्हणजे काय त्या झाडाची असलेली मॉर्फॉलॉजी. म्हणजेच काय, आता लाजाळूचं झाड आहे, लाजाळूच्या झाडाला काय असतात ते कमीत कमी 20 फुटापर्यंत वाढत असतं, बरोबर. ओके, जस्ट किडिंग विथ यू. सो मॉर्फॉलॉजी आहे, आपण मायमोसा प्लांटची मॉर्फॉलॉजी त्या ठिकाणी ऑब्झर्व करतोय, डिस्कस करतोय. मॉर्फॉलॉजीमध्ये लाजाळू प्लांट जे आहे तर लाजाळू प्लांट अतिशय हब और शब लाईक. ओके, नॉट ए ट्री. ओके, सो त्याची हाईट काय 20 फुटांपर्यंत त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे हे काय झालं त्याचा नेटिव्ह असेल, त्यानंतर त्याचं बियर असेल आणि त्याची मॉर्फॉलॉजी असेल आपण त्या ठिकाणी जी बघतोय. मग हे लाजाळूचं झाड आहे, लाजाळूच्या झाडाची हाईट कमीत कमी किती आहे, साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत. आणि ते कसं होतं सबस्ट्रॅटमला म्हणजे जमीन लेवलला ते काय होतं त्या ठिकाणी ग्रोथ होत असतं हॉरिझॉन्टली मॅक्झिमम. आणि त्या ठिकाणी त्याला काय असतात ते लिव्ज असतात. त्या लिव्ज नंतर फ्लावर आलेलं असतं, पिंक कलरचे अट्रॅक्टिव्ह फ्लावर त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ओके, हे ते झाली काय त्या झाडाचे ब्रांचेस असतील, रूट्स असतील, नाही का, हे झाली त्या झाडाची मॉर्फॉलॉजी. म्हणजे सरळ सरळ आपल्याला त्या झाडाचं जे काही डोळ्यांनी दिसणारे अवयव त्याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो, एक्सटर्नल कॅरेक्टर म्हणतो, एक्सटर्नल फीचर्स म्हणतो. ओके, देन फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजेच काय, आता त्या झाडामध्ये जे काही मायमोसा प्लांट आहे त्या मायमोसा प्लांटला आपण तर आता मॉर्फॉलॉजीमध्ये काय बघितलं, रूट बघितला, स्टेम बघितला. त्यानंतर बघा सरळ सरळ मॉर्फॉलॉजीमध्ये येणारे काय असतील, रूट असेल, त्यानंतर स्टेम असेल म्हणजे खोड असेल, त्यानंतर लिव्ज असतील, लिव्ज नंतर ब्रांचेस असतील, ब्रांचेस नंतर फ्लावर असेल, फ्रूट असेल. आता ब्रांचेस, लिव्ज वगैरे हे जे आहे ते काय व्हेजिटेटिव्ह आहेत फूड, आणि हे जे आहे ते काय रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स आहेत. ओके, बट फर्स्ट ऑफ ऑल आपण हे जे आहे ते सर्व काय आहे मॉर्फॉलॉजी. म्हणजे आपल्याला जर झाडाच्या मुळांपासून तर खोडापासून तर तिकडे फ्लावर आणि फ्रूट आपल्याला डोळ्यांनी व्यवस्थित दिसतात, ती म्हणजे त्याची काय झाली मॉर्फॉलॉजी. आणि या मॉर्फॉलॉजीमध्ये आता जे काही फिजिओलॉजीची जे काही टर्म आहे, फिजिओलॉजीमध्ये काय हे जे रूट्स आहेत या रूट्स पासून जे काही इन्ग्रेडियंट असतील, मिनरल्स असतील, हे या फ्लावर पर्यंत आणि फ्रूट पर्यंत म्हणजे सरळ सरळ बघा. तर या ठिकाणी आपण एक प्लांटचं स्टेम घेतलेलं आहे, त्याला इकडे खाली रूट्स आहेत आणि इकडे काय वरती लिव्ज वगैरे असतील, इकडे फ्लावर वगैरे असते. ओके, मग या लिव्ज आणि फ्लावर पर्यंत जे काही इथून त्यांनी ऍब्झॉर्ब केलेलं फूड मटेरियल असेल, न्यूट्रिएंट असतील, वॉटर असतील, मिनरल्स असतील, ते
इथून तर यांच्यापर्यंत जे काही पोहोचवण्याचं काम आहे हे कोण करत आहे, तर यामध्येच काय आहे, अॅनाटॉमिकल जे काही कॅरेक्टर्स आहेत तर ते म्हणजे काय, एक झायलेम असेल आणि दुसरा काय असेल इकडे फ्लोएम असेल. हे फ्लोएम आणि झायलेम जे आहे हे इम्पॉर्टंट जे काही फिजिओलॉजिकल रोल्स आहेत तर ते त्या ठिकाणी कॅरी करतात. त्यांचं जे काही फंक्शन आहे, झायलेमचं जे काही फंक्शन आहे ते म्हणजे काय, वॉटर तो त्या ठिकाणी कोणाकडून घेतो, रूटने जे काही वॉटर त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब केलेलं आहे, या रूट कडून ऍब्झॉर्ब केलेलं वॉटर तो काय करतो, स्वतः झायलेम इकडे ब्रांचेसला पोहोचवत असेल, त्यानंतर तिकडे लीव्हजला पोहोचवत असेल, फ्लावरला आणि फ्रूटला. म्हणजे जे काही झाडाचे इतर अवयव आहेत त्यांना तो या रूट कडून आलेलं वॉटर हे प्रोव्हाइड करतो. हे काय झालं, ते झायलेमचं फंक्शन. आणि फ्लोएम जो आहे, मिनरल्स असतील, न्यूट्रिशियन्स असतील, फूड मटेरियल असेल, ते हे या फ्लोएमद्वारे काय होतं, या झाडांच्या पानं फुलं फळांपर्यंत पोहोचतात. ही काय झाली फिजिओलॉजिकल. आता हा फिजिओलॉजी आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. नंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे काय, अॅनाटॉमी. आता हा अॅनाटॉमी जो आहे म्हणजेच काय, आपल्याला जे डोळ्यांनी दिसतात ते मॉर्फॉलॉजी, आणि जे सरळ भाषेत म्हणजे डोळ्यांनी जे दिसत नाही, ज्यांना बघण्यासाठी आपल्याला सेक्शनची गरज असते, मायक्रोस्कोपची गरज असते, स्लाइड पाहिजे असतात, त्यांचं सेक्शन घेऊन आपण जे काही मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये आपण व्हिजिबल होतो, जे काही तिथे आपण ऑब्झर्व करतो ते म्हणजे अॅनाटॉमिकल फीचर्स, म्हणजे इंटरनल कॅरेक्टर्स. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर, अॅनाटॉमी म्हणजे इंटरनल. आता तुम्हाला मी सहजरित्या इथे सांगितलं की फ्लोएम आहे आणि झायलेम आहे. झाडांच्या मुळांकडून जे काही पाणी वगैरे फूड मटेरियल असेल त्यांनी मुळांनी ते अब्झॉर्ब केलेलं आहे रूट्सने, आणि तेच तिकडे पानं फुलं म्हणजे काय, लिव्हज असतील, ब्रांचेस असतील, फ्लावर असेल, फ्रूट असेल यांना प्रोव्हाइड करतात. पण कोण करतात, झायलेम आणि फ्लोएम. ते इझिली सांगितले. पण मला सांगा आता झायलेम आणि फ्लोएम कोणी कोणी ऑब्झर्व केले विथ दी हेल्प ऑफ मायक्रोस्कोप? कोणीच नसतील केलेले विदाउट मायक्रोस्कोप. ओके, मग आता हे झायलेम आणि फ्लोएम जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी काय करणार तुम्ही, स्मॉल स्टेम घेणार, त्या स्टेमचा त्या ठिकाणी सेक्शन घेणार. मग सेक्शन घेतलेला जो काही पोर्शन आहे तो पोर्शन काय करणार, स्लाइडवर त्या ठिकाणी माउंट करणार, आणि ती स्लाइड कुठे बघणार आपण, अंडर दी मायक्रोस्कोप. आणि त्या अंडर दी मायक्रोस्कोप मध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, झायलेम्स असतील, व्हॅस्क्युलर बंडल्स असतील, फ्लोएम असतील, हे त्या ठिकाणी आपण ऑब्झर्व करतो. मग त्या ठिकाणी आता हे काय केलेलं आहे आपण, हा जो टिश्यू घेतलेला आहे, स्टेमचा जो काही आपण छोटासा तुकडा कट केलेला आहे, ब्लेडच्या सहाय्याने असेल, सिझरच्या सहाय्याने असेल, आणि नंतर तो ग्लिसरीन मध्ये किंवा वॉटर ड्रॉप मध्ये ठेवून आणि तो स्लाइडवर आपण माउंट केलेला आहे, आणि ते कुठे बघितलेले आहे, अंडर दी मायक्रोस्कोप मध्ये आपण तो काय केलेला आहे, ऑब्झर्व केलेला आहे. आणि मग तो मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला ते झायलेम आणि फ्लोएम दिसतात. ते केव्हा, ज्यावेळेस आपण त्याचं सेक्शन घेतो. का, तर ते काय आहे, अॅनाटॉमिकल आहे, म्हणजे काय, इंटरनल कॅरेक्टर आहे. तुम्हाला मॉर्फॉलॉजी, फिजिओलॉजी, अॅनाटॉमिकल व्यवस्थित समजलं असेल. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे काय, बिहेवियर. आता बिहेवियर जो आहे म्हणजे काय, त्यांचं साधारणतः जी वागणूक ती म्हणजे मग ते प्लांट कसं आहे, कडूस आहे का काय, नाही का, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघतो. काटे टोचतात ना, बरोबर. मग बिहेवियर म्हणजेच काय, आता मायमोसा प्लांट आहे, आता प्लांटला साधिकच आहे, त्याला नाव काय दिलेलं आहे आपण, लाजाळू. मायमोसा कोणी म्हणत नाही, आम्ही म्हणतो. मग हे काय, त्या प्लांटचं बिहेवियर. सर तुम्ही जर त्याच्या लिव्हजला टच केल्यानंतर ते लिव्हज काय होतात, फोल्ड होतात, म्हणजे ते त्या ठिकाणी काय होतं, ती त्यांची बिहेवियर आहे, वागणूक आहे. सरळ या मायमोसा प्लांटमुळे, लाजाळूमुळे इझिली ते अंडरस्टँडिंग. त्यानंतर ओरिजिन. आता ह्या प्लांटचं ओरिजिन कुठे आहे, आपल्या सर्वीकडे आढळतं ना ते प्लांट, हे त्यांचं काय आहे, ओरिजिन. नंतर डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, हे प्लांट कुठे कुठे आहे, वर्ल्ड वाईड. आपण सर्वीकडे आपल्या लोकल रिजनला वगैरे आपण त्या ठिकाणी बघत असतो. म्हणजे हे काय झालं, ते प्लांट कुठे आहे तर त्याचं डिस्ट्रीब्युशन. असे काही प्लांट आहेत जे की आउट ऑफ कंट्री आहेत आणि ते आपल्या कंट्रीमध्ये नाही आहे, ठीक आहे. असे प्लांट्स म्हणजे त्यांचं ते डिस्ट्रीब्युशन. म्हणजे सरळ ही डेफिनेशन आपण ह्या ठिकाणी काय केलेली आहे, समजून घेतलेली आहे. म्हणजेच काय, टू स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिवायडेड इंटू मेनी फील्ड, कव्हर दिअर मॉर्फॉलॉजी, फिजिओलॉजी, अॅनाटॉमी, बिहेवियर, ओरिजिन अँड डिस्ट्रीब्युशन. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, जे काही आपल्या नेकेड आय विजिबल होतात, रूट, स्टेम, लीव्हज, फ्लावर, फ्रुट्स एक्सेट्रा. फिजिओलॉजी म्हणजे काय, झायलेम, फ्लोएम, इंटरनल कॅरेक्टर जे आहेत, रूट थ्रू घेतलेलं जे काही फूड मटेरियल असेल अब्झॉर्ब करून ते पुढे ट्रान्सफर करणं, ट्रान्सपोर्ट करणं, ते म्हणजेच काय, झायलेम अँड फ्लोएम. जस्ट लाईक अ कॅरेट. अॅनाटॉमी म्हणजे इंटरनल पार्ट, बिहेवियर, ओरिजिन अँड डिस्ट्रीब्युशन, ओके, एक्सेट्रा. देन नेक्स्ट पॉइंट, start the first chapter of living world.
Okay, welcome. We now start the new chapter. Chapter number first, living world. Okay, living world. So after some time we will discuss in living world. Okay, or definition of biology. Okay, few definitions we will discuss. So now start the chapter number first, living world. Some definition going to recall. So scientific study of the life of organism, or the scientific study of living things or living organisms. So first of all, organisms. Organisms, it has the two types. First is living, another one is a non-living. Okay, so living, that is the examples of plants, animals, human being. Okay, and non-living things such as the rock, sand particle, it's all the non-living things. Or animals, plants, human being is a living beings. Our diversity is rich. So planet Earth is very rich to living and non-living things. So first of all, living is a who can move. Non-living exact opposite, who cannot move. म्हणजे लिव्हिंग थिंग जे आहेत त्या लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव सृष्टी, आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे काही निर्जीव आहे ते. मग आपल्याला सजीवांमध्ये काय तर झाडं असतील, त्यानंतर ॲनिमल्स असतील, माणसं असतील, ते सुद्धा कशामध्ये येतात लिव्हिंग थिंग्समध्ये. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, जे काही आपले तुम्ही बार्क बघितलेले असतील, सॉरी बार्क नाही, जे काही रॉक आहेत, त्यानंतर सँड पार्टिकल्स आहेत, हे काय त्या ठिकाणी नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. त्यानंतर जे काही हू कॅन मूव्ह, मग आता आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे ह्युमन बिईंग जो आहे, आता सर मी जो आहे इथे थोडासा मूव्ह होतोय, म्हणजे काय होतं तर हू कॅन मूव्ह. आणि हू कॅन नॉट मूव्ह म्हणजे काय, जे काही डोंगर वगैरे जे आहेत हे कुठे असतात, ॲज इट इज असतात. ते काय ह्या गावावरून त्या गावावर जातात का, नाही, काही विषय नाही. म्हणजे तेच काय, हू कॅन नॉट मूव्ह. देन सेकंड वन कम्स अंडर दी बायोटिक फॅक्टर. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशामध्ये येतात तर ते म्हणजे बायोटिक फॅक्टर्स मध्ये. ओके, बायोटिक आर बायोटिक म्हणजे जे काही बायोटिक असतील ते कशामध्ये येतात, लिव्हिंग थिंग्स मध्ये. आणि त्यानंतर जे काही अबायोटिक आहे ते कशामध्ये येतात, नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये. कम्स अंडर टू दी अबायोटिक फॅक्टर. देन समटाइम्स म्हणजेच काय आहे, ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि हे लिव्हिंग थिंग्स मध्ये जे आहेत तर लिव्हिंग थिंग्स ह्या काय होतात त्या ठिकाणी मूव्ह करतात. ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ते कुठल्याही प्रकारचं मूव्ह त्या ठिकाणी होत नाही, लोकोमोशन त्या ठिकाणी होत नाही. ओके, कम्स अंडर दी बायोटिक फॅक्टर्स, सो ऑर्गॅनिझम. देन दी second one comes under the abiotic factors called as the non-living thing. Okay, next the term is the energy. Energy is the most important factor of the all living things. Okay, energy to perform to do work. So energy, the capacity or ability to do work. म्हणजे जे काही वर्क करणार आहोत आपण, जे काही वर्क परफॉर्म करणार आहोत, ज्या काही ऍक्टिव्हिटी आपण रेग्युलर परफॉर्म करतो त्यांच्यासाठी ज्याची काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट म्हणजे काय, एनर्जी. आणि ही एनर्जी कुठून तयार होते तर ती म्हणजे आपण जे काही एटिंग करतो फूड मटेरियल, फूड स्टफ, तर त्या फूड स्टफ पासून एनर्जी जी काही आहे तर ती म्हणजे काय, एनर्जी. फूड स्टफ पासून जे काही मिळते आपल्याला तर ते म्हणजे प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील, ते आपल्याला कुठून मिळतात तर ते म्हणजे एनर्जी आहे. आणि ही एनर्जी कुठून मिळते, फूड स्टफ पासून. मग आपण ह्या एनर्जीचा काय उपयोग करतो तर फंक्शन काय, द कॅपॅसिटी ऑर ॲबिलिटी टू डू वर्क. एनी बॉडी क्रिएट्स अँड प्रोड्यूस एनर्जी फ्रॉम दी सम प्रोसेस. आता आपल्या बॉडीची जी काही रिक्वायरमेंट आहे एनर्जीची, मग ही एनर्जी कुठे प्रोड्यूस होते आणि ती प्रोड्यूस कशी होते किंवा क्रिएट कुठे होते तर ते म्हणजे काही प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस म्हणजे काय, मेटाबॉलिक प्रोसेस ज्या आहेत ह्युमन बॉडीमध्ये असतील, ॲनिमल्समध्ये असतील, तर त्या म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेस. हे दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म मेटाबॉलिझम. म्हणजे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी काय करतात, परफॉर्म करतायत. तर काय परफॉर्म करतायत तर ते म्हणजे मेटाबॉलिझम. आता हे मेटाबॉलिझम म्हणजेच काय तर बघा, मेटाबॉलिझम म्हणजे दी ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ एनर्जी मॉलिक्युल्स इज कॉल्ड एज दी मेटाबॉलिक प्रोसेस. म्हणजे इथे एनर्जी जी आहे, बॉडी क्रिएट्स अँड प्रोड्यूस दी एनर्जी फ्रॉम सम प्रोसेस. म्हणजे सम प्रोसेस म्हणजे काय, मेटाबॉलिक प्रोसेस. म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेस जे आहेत मेटाबॉलिझम मध्ये तर काय होतात तर ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ एनर्जी. म्हणजे ज्या ठिकाणी एनर्जी मॉलिक्यूल ब्रेक केल्या जातात त्यानंतर त्याच ठिकाणी जे काही एनर्जी मॉलिक्यूल तयार केले जातात, अशी जी काही प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर म्हणजे काय, मेटाबॉलिक प्रोसेस. मग आता ह्या मेटाबॉलिक प्रोसेस कोणकोणत्या आहेत तर त्या ठिकाणी इट हॅज दी टू स्टेप्स.
त्या किती आहेत, 2 स्टेपच्या आहेत. मग ह्या 2 स्टेप्स कोणत्या आहेत आपण त्या ठिकाणी बघूया. फर्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे कॅटाबॉलिझम आणि सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे अॅनाबॉलिझम. आता ह्या कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम दोन्ही स्टेप कसल्या आहेत, तर ह्या म्हणजे मेटाबॉलिझमच्या. मेटाबॉलिझम मध्ये काय होतं, फंक्शन काय मेटाबॉलिझमचं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ मेटाबॉलिझम, द परफॉर्म द ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ एनर्जी मॉलिक्यूल्स इज अ मेटाबॉलिक प्रोसेस. Okay, so catabolism and anabolism. Catabolism perform the breaking of energy molecule. कॅटाबॉलिझम मध्ये काय होतं, जे काही एनर्जी मॉलिक्यूल आहे ते एनर्जी मॉलिक्यूल तिथे ब्रेक होतात. हे कोणाचं फंक्शन आहे, कॅटाबॉलिझमचं. मग मेटाबॉलिझम मध्ये ब्रेकिंगचं जे काही काम आहे ते कोण करते, कॅटाबॉलिझम. आणि त्या ठिकाणी अॅनाबॉलिझम जो आहे, अॅनाबॉलिझम काय करतो, ब्रेक केलेली जे काही एनर्जी मॉलिक्यूल आहे ते परत तो त्या ठिकाणी काय करतो, क्रिएट करतो. मेकिंग ऑफ एनर्जी मॉलिक्यूल इन दी टर्म इज कॉल्ड एज दी anabolism. So cata or ana, breaking or making of energy molecules called as the metabolic process. It's involved in the metabolism. Okay. Okay. Now start the first point of living world. Chapter point 1.1 is a basic principles of life. Living organisms is a basic principles of life. Number of basic principles of life. First of all, metabolism. Second is the aging process. Third one is the organisms die, etc. dead. आणि another one is a reproduction. म्हणजे काय आहे, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये असे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्यांच्या जीवनाचे. त्या ठिकाणी म्हणजे एनर्जी तयार करण्याचं जे म्हणजे मेटाबॉलिझम, त्यानंतर त्यांचं एजिंग प्रोसेस असेल, वयोवृद्ध वगैरे, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे डेट होते तेही, आणि इम्पॉर्टंट प्रिन्सिपल जे आहे लाईफचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं तर ते म्हणजे रिप्रोडक्शन. आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट जो आहे तर तो म्हणजे काय, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम आता आपण बघितलंच आहे. मेटाबॉलिझम मध्ये काय होतात, 2 स्टेप्स असतात, एक कॅटाबॉलिझम, दुसरी म्हणजे अॅनाबॉलिझम. परत बघूया, दी ब्रेकिंग ऑफ अँड मेकिंग ऑफ एनर्जी मॉलिक्यूल्स इज अ मेटाबॉलिक प्रोसेस. म्हणजे काय त्या ठिकाणी इट हॅज दी 2 टाइप्स. त्या ठिकाणी एनर्जी मॉलिक्यूलचं काय होतं, ब्रेक डाऊन होतं, त्यानंतर त्या ठिकाणी मेकिंग पण होतात, म्हणजे तयार पण होतं. मग त्या ठिकाणी 2 प्रोसिजर आहेत. एक म्हणजे 2 स्टेप्स आहेत, एक कॅटा, दुसरी अॅनाबॉलिझम. मग कॅटाबॉलिझम मध्ये त्या एनर्जी मॉलिक्यूलचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं, आणि अॅनाबॉलिझम मध्ये नवीन एनर्जी मॉलिक्यूलचं त्या ठिकाणी काय होतं, क्रिएट होतात किंवा मेकिंग होतात. हे प्रोसेस जी आहे म्हणजे ही मेटाबॉलिझम. सर तुम्ही इमॅजिन करा की जर आपल्या बॉडीने एनर्जी तयार करण्याचं काम केलं नाही, म्हणजे मेटाबॉलिझमने त्याचं फंक्शन जे आहे ते स्टॉप केलं, तर आपलं काय होईल सांगण्याची गरज नाही. सेकंड जे आहे तर ते म्हणजे एजिंग प्रोसेस. सेकंड प्रिन्सिपल इज एजिंग. ऍट दी सर्टन पॉइंट ऑफ टाइम दी मॉलिक्यूल्स ऑर्गन सिस्टम बिगिन टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड, सो नोन ॲज दी एजिंग. म्हणजे आपलं लाईफ जे आहे, आपलं जी काही बॉडी आहे त्या ठिकाणी ते प्रोसेसर आहे. सर्टन पॉइंट ऑफ टाइम, एका विशिष्ट काळापर्यंत, विशिष्ट टाइम पर्यंत आपले जे काही ऑर्गन आहेत किंवा मॉलिक्यूल सिस्टम जे आहे ते काय करतात, वर्किंग करत असतात. परंतु काही काळानंतर त्या ठिकाणी त्यांचं वर्किंग जे आहे ते लूज होतंय, त्यानंतर त्यांचं वर्किंग प्रॉपरली इफेक्टिव्ह होत नाही, आणि त्यानंतर हे केव्हा होतं तर बिकम दी ओल्ड. साधारण वयोवृद्ध माणसांमध्ये काय होतं, चालण्याची प्रोसेस थोडीशी हळू होते, मुव्हिंग लोकोमोशन वगैरे थोडंसं काय होतं, हळू स्लो डाऊन होतं, त्यांना पेन होतात, जे काही त्यांचे बोन्स वगैरे असतील, एल्बो असतील, नी असतील, यांच्यामध्ये पेन होतं, आणि पेन झाल्यानंतर साधारणतः काय होतं, त्यांचं जे काही वर्किंग आहे ते काय होतं त्या ठिकाणी इफेक्टिव्ह होत नाही, आणि त्यामुळे ते केव्हा होतं, ओल्ड, ज्यावेळेस ते वयोवृद्ध होतात त्यावेळेस या साधारणतः ह्या ऍक्टिव्हिटी होतात. त्यांचे जे काही ऑर्गन आहेत हे ऑर्गन त्यांचं जे काही प्रॉपर वर्किंग आहे ते इफेक्टिव्ह होत नाही, आणि हे जेव्हा होतं तर ती म्हणजे काय ओल्ड एज प्रोसेस असते, आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, एजिंग. देन दी ॲज वी दी बॉडी लूज टू परफॉर्म देअर मेटाबॉलिझम दिस ऑर्गॅनिझम इज दॅट. सरळ इमॅजिन करा, आपल्या बॉडीने मेटाबॉलिझमने त्या ठिकाणी एनर्जी तयार करण्याचं काम किंवा एनर्जी ब्रेक करण्याचं काम जर त्या ठिकाणी बंद केलं कॅटा आणि ॲनाने, म्हणजे मेटाबॉलिझमने त्याचे जे काही फंक्शन आहे ते टोटली स्टॉप केलं, फुल स्टॉप केलं, तर त्यानंतर काय होईल, तो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी डाय होईल. ओके, नेक्स्ट वन इज इम्पॉर्टंट फंक्शन इज रिप्रोडक्शन. प्रजनन इज ऑल्सो इज अ मेन प्रिन्सिपल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं हे अतिशय आणि महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे त्यांच्या बॉडीचं, तर ते म्हणजे त्या ठिकाणी रिप्रोडक्शन जे आहे तर त्या ठिकाणी काय 2 टाइप्स आहेत. फर्स्ट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेकंड वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन कॉल्ड एज दी अपोमिक्सिस और एम्फीमिक्सिस. Okay, asexual reproduction occurs in a plants with a single gamete.
असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते प्लांट्समध्ये ऑकर्स होतं. कसं तर ते म्हणजे सिंगल गॅमेट्स पासून. मग त्या असेक्शुअल रिप्रोडक्शनला अनदर वन नेमिंग आहे, तर ते म्हणजे काय, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन त्याला म्हणतात. पण त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, तर ते किती टाइप्स आहेत, तर त्या ठिकाणी बडिंग असेल, त्यानंतर बायनरी फिशन असेल, त्यानंतर फ्रॅगमेंटेशन आहे, स्पोरुलेशन आहे. बायनरी फिशन, budding, fragmentation and sporulation both are the types of asexual reproduction, vegetative reproduction in a plants. प्लांट्स मध्ये काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन जो आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनचे परत काही सब टाइप्स आहे. बडिंग, बायनरी फिशन, फ्रॅगमेंटेशन आणि स्पोरुलेशन यांच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट अँड ॲनिमल्स मध्ये. ओके, फ्रॅगमेंटेशन म्हणजे सहज एक्झाम्पल घ्या तुम्ही, स्पायरोगारा जे काही शेवाळ आहे आता सर्वीकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे असं रेनी सीझन्स मध्ये तर पॉन्ड वगैरे असतील त्यांच्यामध्ये जे काही फ्रॅगमेंटेशन तुम्हाला बघायचं असेल तर स्पायरोगायरा घ्या. स्पायरोगायराची एक ब्रांच तुम्ही कट करा आणि दुसरं जिथे काही फ्रेश वॉटरचं पॉन्ड असेल तिथे ते तुम्ही टाकून आफ्टर फ्यू डेज तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा त्या फ्रेश वॉटर पॉन्ड मध्ये जिथे की तुम्ही एक स्पायरोगायराची ब्रांच त्या ठिकाणी टाकली, त्या ठिकाणी ते काय झालेलं असेल, रिप्रोड्यूस झालेलं असेल, परंतु ते कसं सेक्शुअल. सेकंड वन टाइप इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन अ प्लांट विथ दी डबल गॅमेट्स. प्लांट मध्ये काय होतं तर फ्युजन ऑफ बोथ गॅमेट्स, बोथ पॅरिंग, सो कॉल्ड ॲज दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर मला वाटतं आजचा जो काही आपला चॅप्टर होता लिव्हिंग वर्ल्ड, त्या ठिकाणचा जो काही आपला बायोलॉजीची डेफिनेशन असेल, तर त्यानंतर त्या ठिकाणी आपले जे काही पॉईंट्स असतील, एनर्जी वगैरे, त्यानंतर मेटाबॉलिझम, त्यानंतर आपले जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, मेटाबॉलिझम असेल, एजिंग असेल, त्यानंतर डेथ प्रोसिजर असेल आणि रिप्रोडक्शन असेल, आपण हे या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. मला वाटतं सर्वांना ते अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत समजलेलं असेल. मी ते समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मला वाटतं तुम्ही तो आपला व्हिडिओ यूट्यूबला आपलं योगेश बायोलॉजी नावाचं जे काही चॅनल आहे तिथे जा, व्हिजिट करा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, सो नाउ stop here. Thank you so much.